पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। मला नेमकं एवढंच कळलं की आपल्याला यावेळीची उमेदवारी नाही, एवढंच मला कळलं। आणि त्यानंतर ज्यावेळेला आम्ही अमित शहा साहेबांकडे बसलो होतो सगळे खासदार, त्यावेळेला निश्चित आम्हाला सगळ्यांना उमेदवारी आणि सामावून घेतल्या जाईल या पद्धतीची गोष्ट झाली होती। सत्य सत्यच असते, समोर ते येते आणि ते आलेलं आहे। भावना गवळी एकटीची नाराजी नव्हती, ती सगळ्यांचीच नाराजी होती। शिवसेनेच्या रिसोडच्या उमेदवार भावना गवळी सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं मुंबई तक मध्ये। आणि आम्ही तुमचा आता प्रचार वगैरे पाहिलेला आहे, एकदम दणक्यात सुरू आहे। पण खरं तर मला असं वाटतं की एवढे चढ उतार मधल्या काळामध्ये महाराष्ट्राने पाहिलेले आहेत या गेल्या 5 वर्षांमध्ये, तितकेच चढ उतार हे तुमच्या सुद्धा आयुष्यात आलेत असं मी म्हणू शकते। 19ला तुम्ही खासदार झालात, म्हणजे पुन्हा एकदा खासदार झालात, मग तुम्ही शिंदेंसोबत गेलात, मग त्याच्यानंतर लोकसभा तिकीट नाही मिळालं, मग तुम्ही विधान परिषदेवर आमदार झालात आणि आता परत विधानसभेची उमेदवारी। कसं पाहता या चढ उतार? जीवनामध्ये चढउतार हा असतोच आणि राजकारणामध्ये मला असं वाटतं विषय जास्त असतो आणि एक महिला म्हणून जर विचार केला तर तो त्याच्यापेक्षाही जास्त असतो। परंतु प्रत्येक गोष्टीला तोंड देणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजते। आणि जरी चढउतार आले असतील तरी भक्कमपणाने माझे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माझ्या पाठीशी खूप खंबीरपणाने उभे राहिलेत आणि म्हणूनच लोकसभेमध्ये जरी मला उमेदवारी मिळाली नाही, मी त्याची कुठलीही नाराजी ठेवली नाही आणि लगेच मला एका महिन्यामध्ये मला विधान परिषद दिली। आणि आता ही जी काही रिसोड विधानसभा मतदारसंघाची जागा आहे ती जागा पहिलेच शिवसेनेच्याकडे होती आणि म्हणून ही शिवसेनेकडेच शिंदे साहेबांनी ठेवली आणि मला आदेश केलेत की आपल्याला या ठिकाणी विधानसभा लढायची आहे आणि म्हणून मी आता मैदानामध्ये उतरलेली आहे आणि मैदान मी गाजवणार आहे। पण तुम्ही सलग 5 टर्म यवतमाळ वाशिमच्या खासदार राहिलेले आहात, म्हणजे आधीचा वेगळा मतदारसंघ होता, 2009च्या रचनेनंतर यवतमाळ वाशिमच्या तुम्ही खासदार राहिलेले आहात। पण ते एक सरळ रेषेतलं चालणारं राजकारण होतं आणि गेल्या 5 वर्षांमध्ये एकदम अप अँड डाऊन झालेले आहेत। एक राजकारणी म्हणून कुठलं पर्व तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं? अर्थातच कुठलं चांगलं असेल तीच गोष्ट कोणाला पण आवडेल, राजकारणी म्हणूनच नाही, पण आपल्याला जीवनामध्ये सरळ मार्गच हा आवडेल। परंतु आता राजकारणामध्ये खडतळ मार्ग असतात आणि त्याला तोंड देऊन आपल्याला समोर जावं लागतं। चढ उतार हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत आणि राजकारणामध्ये मी जसा उल्लेख केला ते थोडे जास्त आहेत। महिला म्हणून मी काम करत असताना मला असं वाटतं की माझ्या वाशिम आणि यवतमाळ मतदारसंघामध्ये प्रचंड जनसंपर्क माझा होता। छोटे छोटे मोठे सगळे कामं मी केलेत, रेल्वे मी आणलीत आणि आज ज्या रिसोड विधानसभामध्ये म्हणजे रिसोड मालेगाव विधानसभामध्ये मी उभी आहे तोही मतदारसंघ यापूर्वी 99 ते 2000 आणि 2004 मध्ये या भागाचे मी प्रतिनिधित्व केलेलं असल्यामुळे हा मतदारसंघ माझ्यासाठी नवखा नाही। माझ्या वडिलांनी 90 मध्ये म्हणजे 90च्या याच्यामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या तिकीटवर ते उभे होते आणि अगदी काँग्रेसच्या 2-3 हजारांनी त्यावेळेला विजय झाला होता। म्हणजे ही गोष्ट मी आत्ताची सांगत नाही, या 10-15 वर्षातली, 90 सालामध्ये तेव्हापासूनची ही शिवसेना या ठिकाणी बांधली होती। आणि आजही मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की या मतदारसंघामध्ये जेव्हा मी फिरते तेव्हा माझ्या वडिलांसोबत काम केलेली मंडळी असेल, माझ्यासोबत काम केलेली मंडळी असेल, भाजपाची जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतील, हे सगळे मला या ठिकाणी भेटतायत आणि हे भक्कम पाठबळ या ठिकाणी मला मिळते आहे। माझे या ठिकाणचे भाजपाचे आमदार, माजी आमदार विजयरावजी जाधव साहेब हे सुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत ठामपणाने उभे आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा मतदारसंघ तसाही माझ्यासाठी नवा नव्हता आणि लढाई लढणं हे माझ्यासाठी काही नवीन नाही। उलट मी असं समजेल की विधान परिषद जी मला मिळाली ती आपण म्हणतो ना मागच्या दाराने, मी फ्रंटवर ते काम करणारी महिला आहे आणि म्हणून लढूनच या ठिकाणी विजय प्राप्त मला करायचा आहे। मला या सगळ्या मुद्द्यांवर यायचंय, पण तत्पूर्वी आम्ही तुमचं भाषण सुद्धा आता ऐकलं आणि जवळपास तुमचे सगळे मित्रपक्ष असतील, तुमचे समर्थक असतील, सगळ्यांचं असं मत आहे की ताईंनी आता मंत्री व्हावं आणि त्यांना खात्री आहे की तुम्ही निवडून याल, त्यामुळे तुम्ही पुढच्या आता मंत्रीच असणार आहात। पण तुम्ही सगळ्यात म्हणजे सिनियर मोस्ट आपण म्हणू शकतो किंवा एक सिनियर शिवसेनेच्या खासदार होता। शिवसेनेकडे याआधी बऱ्याचदा केंद्रीय मंत्रिपद आलेली आहेत, एक नाही तर 2दा पण आलेली आहेत, पण त्याच्यामध्ये तुमची वर्णी लागली नाही। त्याची कुठेतरी सल आहे की आपल्याला 5 वेळा आपण केंद्रात निवडून गेलेलो आहेत म्हणजे ॲज अ खासदार म्हणून, पण आपल्याला ते मंत्रिपद मिळालं नाही। असं वाटतं की आपल्या वाट्याला पण ते येऊ शकलं असतं? नाही, बघा, प्रश्न हा आहे की आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा जनतेशी जी बांधिलकी आपली असते
त्या अनुषंगाने आपल्याला त्यामध्ये रिझल्ट द्यायचे असतात आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर तुमच्याकडे जर नसतील तर तुम्हाला फार त्रास होतो. फार काम करताना रिझल्ट देताना पण सारख्या फाईल घेऊन आपल्याला फिरावं लागतं आणि अर्थातच मला असं वाटतं की मागच्या टर्म मी 5 पूर्ण केलेल्या आहेत लोकसभेच्या, पण असा चढउतार त्यावेळेला पण आला की लागलीच आम्ही सत्तेमध्ये यायचं आणि सत्तेतून बाहेर पडायचं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आता पण 1-1.5 वर्षापूर्वी रिशफलिंग होणार म्हणून त्याही गोष्टी होत्या, त्यामध्ये झालं नाही. आणि आता मी 6व्या वेळेला लोकसभेमध्ये 100% मी निवडून आले असते. काही कारणास्तव मला ती उमेदवारी मिळाली नाही आणि म्हणून मी थांबले गेले. तर मला असं वाटतं की थांबत हा प्रवाह माझा सुरू आहे आणि निश्चित असं असते कधी कधी ज्या गोष्टी बऱ्याच वेळ तुम्हाला मिळत नाही कदाचित त्या भविष्यामध्ये मिळतील. आपण आशावादी असावं असं नाही. आणि मी काही मागे लागणारी महिला नाही की मला हेच द्या, मला पाहिजेत. मी माझ्या कर्तृत्वाने मिळवेल आणि माझ्या कर्तृत्वाने माझे भाऊ लाडके मुख्यमंत्री मला चांगल्या पदावर देतील अशी मला अपेक्षा आहे. हेमंत पाटील यांना जेव्हा आत्तामध्ये राज्य मंत्रिपदाचा दर्जा मिळालेला होता त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं होतं की माझं पुनर्वसन काही योग्य पद्धतीने झालेलं नाहीये आणि त्यांना सुद्धा आता शेवटी विधान परिषदेची आमदारकीही मिळाली. पण त्यामुळे मला तुम्हाला सुद्धा समजून घ्यायचं आहे की हा पट्टा तसा अजून सुद्धा मागास आहे बऱ्यापैकी. तर तुमच्याकडे जर मंत्रिपद आलं, आता राज्याचं आलं तर म्हणजे हायपोथेटिकली आपण बोलू की हे सरकार पुन्हा आलं, तुमच्याकडे मंत्रिपद आलं, तर तुम्हाला कुठलं खातं भूषवायला आवडेल की जेणेकरून या पट्ट्याचा विकास होऊ शकतो? नाही बघा, पहिले तर मला निवडून येऊ द्या आणि नंतर मग ह्या नंतरच्या गोष्टी आहेत आणि मग ते आमचे पक्ष नेते ठरवतील ना आदरणीय. यासाठी कारण बऱ्याचदा असं असतं की मंत्रिमंडळामध्ये एखादी महिला असेल की तिच्याकडे महिला बाल विकास देऊन टाकतात, मोकळे होतात. नाही, मला यावर ते काही बोलणार नाही मी सध्या तरी. मी पहिले तरी माझा फोकस करते की मतदारसंघामध्ये चांगल्या बहुमताने मी निवडून आली पाहिजेत. कारण आज या मतदारसंघामध्ये विकासाची प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. रस्ते नाही आहेत, दुर्दशा झालेली आहे. आदिवासी समाज असेल, बंजारा समाज असेल, मराठा समाज असेल किंवा अवंतर सगळे समाज असतील, फार दुर्लक्षित हा मतदारसंघ राहिलेला असल्यामुळे पहिले तर माझी प्रायोरिटी असेल निवडून येणे आणि यांच्यासाठी काम करणे. तसंही मी लोकसभेचे 5 टर्म पूर्ण केले, त्याच्यामध्ये जेव्हा मी काम केलं त्यावेळेलाच जनतेने मला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी माझ्या फाईल घेऊन सातत्याने धावत असते आणि पळत असते. त्याच्यामुळे एवढे सारे निर्णय मी देऊ शकले, रेल्वे आणू शकले, हायवे आणू शकले आणि शेवटी काम करणाऱ्याच्या मागे लोक राहतात. फक्त फरक एवढा आहे की थोडं जास्त काम करावं लागतं, म्हणजे एक साधा एक आमदार म्हणून आणि साधा एक खासदार म्हणून. पण भविष्यामध्ये निश्चित चांगल्या गोष्टी ह्या घडतील. आपण आशावादी असलं पाहिजेत. काय मिळतं काय नाही मिळत त्यापेक्षा जे मिळालं त्याच्यामध्ये चांगलं करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. सो बेसिकली तुम्ही आशावादी आहात की मंत्रिपद आपल्याकडे यावं, कारण आता तुम्ही सुद्धा एक सिनियर नेत्या आहात शिंदेसोबतच्या. पण आपण मला असं वाटतं थोडं आणखीन जरासं मागे गेलं तर लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि आता बऱ्यापैकी तुम्ही त्याबद्दल बोललेला आहात. पण आत्ताच्या भाषणामध्ये सुद्धा एकाने म्हटलेलं आहे की एक कट झाला. आता तर बोलायला काही हरकत नाही, सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. इनफॅक्ट म्हणजे शिंदेच्या आमदारांच्या ज्यावेळेला बैठका झाल्या तेव्हा त्यांनी सुद्धा हे बोलून दाखवलेलं होतं की आपल्याच उमेदवारांची तिकीटही काही सर्वेची कारणं सांगून कापण्यात आली, उमेदवार उशिरा घोषित करण्यात आल्या. तुम्ही आता तर सांगूच शकता की नेमकं काय झालेलं होतं, तुम्हाला कधी कळलं किंवा त्याची काय कारणं सांगण्यात आली की तुम्हाला ते तिकीट नाही देण्यात आलं? मला नेमकं एवढंच कळलं की आपल्याला यावेळीची उमेदवारी नाही, एवढंच मला कळलं. आणि त्यानंतर मी त्याच्यावर ते माझी पत्रकार परिषद घेऊन ते स्पष्टीकरण पण दिलं की मला कुठलाही माझी नाराजी नाही, तो खंत होता ती मी बोलून दाखवला. आणि म्हणून आता मला सगळंच मिळालंय. मला विधान परिषद साहेबांनी दिली, त्यानंतर आता मला हे उमेदवारी सुद्धा दिलेली आहे आणि त्यांनी मला हे आदेश केलेले आहे. त्यामुळे मी आज जनतेमध्ये जाऊन या ठिकाणी प्रचार पण करते आहे. आणि म्हणून मला असं नाही वाटत की काय मिळालं नाही मिळालं त्याचे गणित मी लावत बसत नाही, मी काम करते. पण तरी सुद्धा तुम्हाला कोणी सांगितलं, म्हणजे तुमच्याच पक्षप्रमुखांकडनं हे सांगण्यात आलं, कोणी तुमच्यापर्यंत हे पोहोचवलं की यावेळेला तुम्हाला तिकीट नाहीये? आणि जर त्यावेळेला ते पोहोचवलं तर हे पुढचं जे सगळं तुम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काही सांगण्यात आलेलं होतं का? बऱ्याचदा असं सांगितलं होतं की हो तुमची ऍडजस्टमेंट केली जाईल किंवा तुम्हाला पुढे काहीतरी दिलं जाईल, तुम्ही निश्चिंत राहा. कारण आम्ही हे पाहिलेलं आहे की जे शिंदेसोबत गेलेले आहेत ज्यांची तिकीटं कापण्यात आली किंवा जे पराभूत झाले असतील त्या प्रत्येकाची कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एक ऍडजस्टमेंट झालेली आहे. तर असंच तुम्हाला त्यावेळेला शिंदेनी ते आश्वस्त केलेलं होतं? नाही, तसं काही त्यांनी सांगितलं नाही आणि आश्वस्त पण केलं नाही. परंतु ज्या वेळेला आम्ही अमित शहा साहेबांकडे बसलो होतो सगळे खासदार, त्यावेळेला निश्चित आम्हाला सगळ्यांना उमेदवारी आणि सामावून घेतल्या जाईल या पद्धतीची गोष्ट झाली होती. परंतु नंतर असं कोणी सांगितलं नाही, मिळाली नाही बस एवढंच आहे.
त्याच्यामुळे काही कमिटमेंट्स वगैरे आम्ही काही घेतलेल्या नव्हत्या. अर्थात महाराष्ट्रभर माझ्या या जागेची चर्चा होती की भावना गवळीला तिकीट असतं तर भावना गवळी निवडून आल्या असत्या आणि कदाचित या सगळ्या गोष्टीचा नंतर त्यांच्याकडे आउटपुट आलं असेल. त्यानंतर साहेबांनी विचार केला आणि मला असं वाटतं की कधी कधी झालेल्या गोष्टीवर ते फार विचार करून बोलायचं काही फारसं नसतं. आपण समोर वाटचाल करायची असते आणि मी ही वाटचाल करते. त्याच्यामुळे मागे गेलं ते सोडून दिलं. पुढचं काय ते बघूया आपण आणि पुढे छान काम करूया. एक छोटासा प्रश्न आहे, मला असं वाटतं तो थोडा अडचणीत पडणारा असला तरी एक माध्यम म्हणून आम्ही विचारायला हवा, कारण की आजच छगन भुजबळ यांनी आमच्याकडे आहेत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना म्हटले, यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. छगन भुजबळांनी अगदी प्रांजळपणे मान्य केलेलं आहे. त्या पुस्तकाच्या रेफरन्सनुसार मी सांगते की माझ्यावर इतकं ईडीच्या कारवाया होत्या की त्या सगळ्यातनं मुक्त होण्यासाठी मी शेवटी भाजपसोबत गेलेलो आहे. आता तुमच्यावर सुद्धा त्या कारवाया सुरू होत्या आणि त्यावेळेला प्रत्येक जण हेच आरोप करत होते. तर असं खरंच काही आहे का? ईडीच्या कारवायांना वैतागले. तो विषय आता संपलेला आहे आणि त्यामध्ये कुठलंही काही निष्पन्न झालेलं नाही. त्याच्यामुळे तो विषय आता काही राहिलेलाच नाही. संपून गेलेला विषय आहे तो. त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा करण्याचा पण विषय नाही. किरीट सोमय्यांशी झालं नंतर कधी बोलणं? नाही, त्यांच्यासोबत काही माझं बोलणं नाही, काही झालेलं नाही. अच्छा. आणि एक शेवटाला येताना प्रश्न आहे तो म्हणजे की तुम्ही मगाशी म्हणालात की आपण एक नुसते खासदार किंवा आमदार असतो तर आपल्याला जास्त पळापळ करावी लागते किंवा जास्त मेहनत घ्यावी लागते. तुम्ही केंद्रात ज्या वेळेला काम करत होता त्याही वेळेला मोदी सरकार होतं. मोदींशी कधी भेटणं बोलणं झालेलं आहे का कामांसंदर्भात? मोदी साहेबांसोबत नेहमीच कामासंदर्भामध्ये भेट व्हायची. विशेष करून वर्धा, नांदेड, यवतमाळ या प्रकल्पासाठी मी त्यांच्याकडे नेहमी जायचे आणि बाकीचे आकांक्षित जिल्हा असल्यामुळे त्या संदर्भामधले काही फंडाचे विषय असतील किंवा निधीचे विषय असतील त्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी मी त्यांच्याकडे पाठपुरावा करायचे आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्यासोबत नेहमी भेट व्हायची. पण मग आता लाडका भाऊ कोण आहे? कारण तुम्ही त्यांना सुद्धा राखी बांधलेली आहे आणि इथे तुम्ही आता लाडका भाऊ एकनाथ शिंदे सुद्धा म्हणताय. कोण लाडका भाऊ आहे सगळ्यात जास्त? माझे दोघेही लाडके भाऊ आहेत कारण मी त्यांची लाडकी बहीण आहे. त्याच्यामुळे भावामध्ये कोण जास्त आणि कमी नसं. जसं आईला मुलांमध्ये राहतं ना माझा हा लाडका तो, असं नाही. तसं भाऊ लाडके आहेत ते लाडकीच आहेत. आता माझ्या समोर बसलेले काही भाऊ आहेत ते पण माझे लाडके आहेत कारण मी त्यांना 25 वर्षापासून माझी राखी जाते आणि म्हणून ते पण माझे लाडके आहेत. पण खरंच तुम्ही जेवढं आता हसून बोलताय किंवा जेवढं आता सगळं गुण्या गोविंदाने आहे असं सांगताय, एवढं खरोखर इंटरनल मीटिंग्समध्ये असणार आहे का की जेव्हा तुम्हाला शहांच्या बैठकीमध्ये सांगितलं जातं की तुमचं तिकीट नसणार आहे किंवा विधान परिषदेच्या आमदारकी येईपर्यंत मधल्या 2 महिन्यामध्ये काही घडत नव्हतं किंवा किरीट सोमय्या सतत तुमच्यावर आरोप करत होते पण आता तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात. सो हे खरंच हे कसं तुम्ही मॅनेज करता सगळं की आधी एकमेकांच्या विरोधात एवढं बोलायचं आणि नंतर आपणच एकत्र बसायचं? मी कधी कोणाच्या विरोधामध्ये कधी बोलले नाही. माझ्या राजकीय जीवनामधल्या 25 वर्षामध्ये तुम्ही बघू शकता मी कुठल्याही लेवलला जाऊन कधी कोणाला विरोध केलेला नाही. मी कधी कोणावर ते माझं सगळं रेकॉर्ड तुम्ही चेक करू शकता. मी असे फालतू कुठले स्टेटमेंट पण करत नाही आणि नंतर मग मला ते काहीतरी सारवं करावं लागेल असं मी कुठलं का. मी माझ्या मतदारसंघामध्ये किंवा मी विकासाचा विषय घेऊन कामाचा विषय घेऊनच काम करते आणि माणूस कामाने मोठा होतो. कोणावरती विनाकारण बडबड केल्याने कोणाबद्दल काही वाईट बोलल्याने माणूस मोठा होत नसतो. तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो आणि म्हणून काय झालं नाही झालं त्याच्यावर ते मी तर म्हणते मी कधी बोललेच नाही आणि मला बोलायची कधी आवश्यकताही वाटत नाही कारण मला जनतेने एवढं प्रेम दिलेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये. तिकडे काही होऊ देत, काही प्रकार झाले तरी पण या ठिकाणी माझ्या मतदारसंघातल्या जनतेने मला स्वीकारलेलं आहे आणि एक वेळा नाही तर तब्बल 5-5 वेळा मला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी आनंदी आहे, मी त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून त्या भानगडीमध्ये मी कधी पडत नाही. सो म्हणजे किरीट सोमय्यांनी जे केलं ते थोडं आणखीन अभ्यास करून करायला हवं असं तुम्हाला वाटतं? मला माहित नाही त्यांनी कसं केलं, काय केलं, अभ्यास किती केला. ते अभ्यासूच व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे त्यांनी अभ्यास करूनच केलं असेल. परंतु आता त्या केलेला ना केलेला वेगळे वेगळे कंगुरे असू शकतात. नेमकं पास कोण झालं आणि कोण नापास झालं तुमच्या दोघांमध्ये? अजून रिझल्ट लागलेला नाहीये पास आणि नापासचा. त्याच्यामुळे त्याच्यावर ते काही आत्ता बोलण्याचा काही विषयच राहिलेला नाही. तो विषय केव्हाचाच संपलेला आहे. किरीट सोमय्या ते बाकीच्या गोष्टी तो विषय नाही राहिला. आता माझ्या डोळ्यासमोर आणि माझ्या नजरेसमोर एवढंच आहे की मी माझ्या या भागातल्या जनतेसाठी मी किती काम करावं. रात्रंदिवस मी 18 तास आज पण काम करते आणि मला असं वाटतं की प्रगती व्हावी, डेव्हलपमेंट. माझं राजकारण तुम्ही बघा मागच्या काळामध्ये मी प्रगतीचं डेव्हलपमेंटचं हेच राजकारण केलं. कधी पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला बसून ठेवायचं किंवा त्याच्यावर अत्याचार करायला लावायचं हे नाही. मी अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारी महिला आहे
आणि म्हणून मी आतापर्यंत माझ्या समोर आलेलं कुठलंही चुकीची गोष्ट असेल तर त्याला मी न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंनी पण ही शिकवण दिली, माझ्या वडिलांनी मला ही शिकवण दिली. कारण माझे वडील या भागामध्ये पुंडलिकराव भाऊंचा शब्द होता की ते असे बसायचे तेव्हा फक्त त्यांच्या शब्दावर ते काम व्हायचं. आणि माझ्या वडिलांची अशी ख्याती होती की भाऊनी बोललं, भाऊनी सांगितलं म्हणजे झालं. त्याला काही दुसरा आर्ग्युमेंट नव्हती. आणि त्यांची शिकवण होती की जे करायचं ते छाती ठोकपणाने करायचं आणि जे बोलायचं ते सत्य बोलायचं. आणि मी आतापर्यंत माझ्या मतदारसंघातल्या जनतेला जेव्हा मी बोलते किंवा एखादी गोष्ट सांगते ती मी करून दाखवते. रेल्वे बोलली असेल, हायवे बोलली असेल, विकासाचे कामं बोलली असेल, त्याच्यावरती मी करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मी या बाकीच्या अवंतर ज्या गोष्टी राजकारणामध्ये होते त्याच्यामध्ये मी पडत नाही. कारण मला माहित आहे जनतेला चांगला माणूस आवडतो, जनता विकासासोबत आहे. आणि खूप काही आपण उलटं सुलटं केलं तर जनता त्याला घरी पण बसवते. त्याच्यामुळे मी चांगल्याची कास धरलेली आहे. त्याच्यामुळे मला भीती नाही कशाची. काही माझ्यावरती झालं असेल, काही लोक बोलले असेल, त्याची मला कधी भीतीच वाटली नाही. ठीक आहे, काही काळापर्यंत प्रत्येक गोष्टी एक माणसाला घेरत असते, परंतु नंतर प्रकाश आहे ना, सत्य सत्यच असते, समोर ते येते आणि ते आलेलं आहे. त्याच्यामुळे मला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. एक अगदी शेवटचाच प्रश्न की उद्धव ठाकरे ज्यावेळेला इकडे यवतमाळ वाशिममध्ये प्रचाराला आलेले होते लोकसभा निवडणुकांच्या वेळेला, कारण त्यांचे इथे उमेदवार होते, तर त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं, बहुतेक आदित्य ठाकरे सुद्धा असंच म्हणालेले होते की जेव्हा आमच्यासोबत होते त्यावेळेला आम्ही तुम्हाला न्याय दिलेला होता, त्यावेळेला आम्ही तुमचं कधीच तिकीट कापलेलं नव्हतं वगैरे वगैरे. तर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला खरा न्याय दिलेला आहे की एकनाथ शिंदेंनी? पण माझ्या न्याय अन्यायावरती मी कधीच बोललेच नाही की माझ्यावर अन्याय झाला म्हणून. मी असं म्हटलंय का की मला माझ्यावरती एकनाथजी शिंदे साहेबांनी अन्याय केला? मी म्हटलेच नाही. माझ्या मनामध्ये खंत होता तो बोलून दाखवला आणि त्यांनी मला न्याय दिला ना. त्याच्यामुळे असं काही मला तुलना करण्याची काही आवश्यकता वाटत नाही. ती परिस्थिती ती वेगळी होती, आजची परिस्थिती ही वेगळी आहे. त्याच्यामुळे जे झालं त्याच्यानंतर आता मी उमेदवार आहे, मला माझ्याकडे विधान परिषद दिलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये मला निश्चित या गोष्टीची खात्री आहे की इतक्या वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब माझ्यावर चांगली जबाबदारी देतीलच. एक आणखीन शेवटचा प्रश्न यासाठी काय, मला तो तुमच्या उत्तरातनं पटकन सुचला की आम्ही धर्मवीर सिनेमा पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना आमदारांची कशी कुचंबणा होत होती असं दाखवण्यात त्याच्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आमदारच दाखवलेले आहेत, खासदारांचं काही दाखवलेलं नाहीये. तर तुम्ही एक खासदार राहिलेला होता त्या वेळेला, तर त्यावेळेला तुमची काय कुचंबणा होत होती जेणेकरून ज्याच्यामुळे तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत आलात? नाही बघा, प्रश्न हा आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या मोठ्या पदावर बसते, ती पक्षाची प्रमुख असते आणि पक्षाच्या प्रमुख व्यक्ती कुठली निवडणूक लढून जनतेला सांभाळत नाही, तोपर्यंत थोडंसं त्यांच्यासाठी काम करणं सोपं असतं. पण जेव्हा जनतेमधून आपण निवडून येतो, लोकांमधनं निवडून येतो, त्यावेळेला जनतेला लोकांना सांभाळणं कठीण असतं. त्या काळामध्ये आमचे काम होत नव्हते. आम्हाला त्या पद्धतीने जो काही रिस्पॉन्स मिळाला पाहिजे होता आपले मुख्यमंत्री म्हणून, ते मिळाला नाही. आणि म्हणून सगळ्यांचीच भावनागुळी एकटीची नाराजी नव्हती, ती सगळ्यांचीच नाराजी होती. आणि असंही काही नव्हतं की माझ्यावरती ईडी लागली म्हणजे बाकीच्यांवर ते आहे म्हणून, असंही काही नव्हतं. एकनाथजी शिंदे साहेब मुळातच एक काम करणारे असं म्हणेल नेते आहेत आणि एक कर्तव्य करणारे नेते आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या या पटलावरती एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. एक कर्तृत्ववान, ज्यांना लोकांची पसंती 56% आहे. मला वाटते महाराष्ट्रामधले ते एकमेव मुख्यमंत्र्याची पसंतीमधले व्यक्ती असतील, मुख्यमंत्री असतील. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्या लोकांच्या ते फार पाठीशी राहिले. आणि या गोष्टीमध्ये आनंद असतो की जेव्हा आपल्या नेत्याबरोबर आपण काम करतो तेव्हा नेता आपल्या बरोबरीने आपल्याला बसवतो आणि बरोबरीने समजतो, हे सगळ्यात महत्वाचं असते. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला हा वेळ दिलात आणि तुम्हाला शुभेच्छा या निवडणुकीसाठी. कारण यवतमाळ वाशिम मध्ये लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी असा सामना झालेला होता. शिवसेना युबीटी त्यावेळेला जिंकलेली होती. मात्र आता विधानसभेमध्ये रिसोडमधनं भावनाताई निवडणूक लढवत आहेत, पण यावेळेला शिवसेना वर्सेस काँग्रेस अशी लढत आहे. तुम्हाला काय वाटतं या पट्ट्यामधनं कोण जिंकेल? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असंच विधानसभा निवडणुकांचं ग्राउंड कव्हरेज पाहण्यासाठी मुंबई तकचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन राकेश साळसकरसह मी अनुजा, मुंबई तक, रिसोड, वाशिम.